बरोबर आलेल्या सोबतीदारांना माझी महत्वाची विनंती आहे की आज आपण बच्चूभाऊच्या या कार्यक्रमाला मोठा उत्साह हजेरीने आलेला आहात। तर त्या अगोदर मी अपंग मित्र वाहिद भागवान तुझ्या आपल्या समोर दोन शब्द बोलतोय आणि त्याच्या तुम्हाला माहिती द्यायसाठी मी आलोय। सर्वप्रथम जे इथं लोक आले त्यांनी आपली नाव नोंदणी बाहेर केलेली आहे का? ते पहिल्यांदा नाव नोंदणी करायची आहे, जेणेकरून तालुक्यातील प्रत्येक दिव्यांगाला, प्रत्येक नाव नोंदणी केलेल्या व्यक्तीला वेळोवेळी जर कुठली जर अडचण असेल, एखादा जर शासनाचा GR असेल किंवा एखादी माहिती द्यायची असेल तर ती तुम्हाला जत तालुक्यातील जे अध्यक्ष महोदय आहेत मान्यवर ते तुम्हाला माहिती सांगतील। तर त्या अनुषंगानं मी आज त्याच्यासमोर थोडस दिव्यांगाच्या बाबतीतलं मनोगत व्यक्त करायसाठी आलो। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं काही लोकांना माहीत असेल किंवा काही लोकांना माहीत नसेल की लोकांना दिव्यांग म्हणजे काय, दिव्यांगाची व्याख्या काय आहे आणि दिव्यांगाला काय काय फायदे मिळतात आणि ते फायदे मिळवण्यासाठी दिव्यांगाने काय केलं पाहिजे। बरोबर नाही? दिव्यांग भरपूर लोक आहेत परंतु त्यांना माहीत नसते की आपण आणि सर्व लोकांना संयोजकाची विनंती आहे की 2 ठिकाणी नोंदणी आहे त्यांनी तिथं नोंदणी करून घेऊन आपला आसन व्यक्त करायचं आहे। तर सुरुवात करताना आम्ही तुम्हाला सांगतोय की शारीरिक दृष्ट्या जो व्यक्ती आहे त्याला सर्वसामान्यपणे अपंग म्हटलं जातं आणि अपंगाची जी व्याख्या आहे तर अपंग हे शासकीय दृष्ट्या शासनाने ठरवलेल्या उद्दिष्टाप्रमाणे त्याच्यामध्ये जे व्यंगत्व किती टक्के आहे हे तुम्हाला जर कळालं तर त्याप्रमाणे दिव्यांगाचे आहे त्या प्रकारचे कुठला दिव्यांग प्रकारचा आहे, मतिमंद म्हणजे काय, अस्थिव्यंग म्हणजे काय, त्याच्या प्रकारचे अंग म्हणजे काय, मूग म्हणजे काय, तर या प्रकारचे जे दिव्यांगाचे प्रकार आहेत ते आपण शासनाच्या कॅटेगरीप्रमाणे मोजले जातात व त्याप्रमाणे त्यांना दाखले दिले जातात। तर मित्रांनो आपल्याला दिव्यांगाचे कोणतेही फायदे जर मिळवायचे असतील तर पहिल्यांदा आपण त्याचा ऑनलाईन अपंगाचा दाखला काढावा लागणार आहे। अपंगाचा दाखला जर काढलेला नसेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नाही। तर हा दाखला कुठं काढायचा, कसा काढायचा या संदर्भात काही आपल्याला माहिती असेल पण अजून जरा कोणी माहिती नसेल जर अपंगाचा जर दाखला काढायचा असेल तर आपल्याला आपल्या घराची आधार कार्ड, रेशन कार्ड, वयाचा फोटो, दाखला शेतूमध्ये ऑनलाईन करून द्यावा लागतो। तो ऑनलाईन करून घेतल्यानंतर आपल्याला ते घेऊन आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे सांगलीला गुरुवार किंवा शुक्रवार या दिवशी जाऊन आपल्याला दाखला सुरुवातीला रजिस्टर करावा लागतो आणि रजिस्टर केल्यानंतर त्यानंतर डॉक्टरला जी तारीख होती त्या तारखेला जाऊन आपल्याला डॉक्टरचा चांगले तपासतात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणि नंतर तुम्हाला त्याचा दाखला 8 ते 15 दिवसानंतर आपल्या घरी येतो किंवा आपण तो ऑनलाईन काढायचा आहे। तर मित्रांनो पहिल्यांदा आपण बघितलं की आपण अपंगाचा दाखला काढल्याशिवाय आपल्याला सवलत मिळत नाही। तर हा अपंगाचा दाखला मिळाल्यानंतर आता काय मिळणार आहे आणि ते आपण कुठल्या पद्धतीनं कसं मिळवायचं आहे या संदर्भात तुम्हाला थोडक्यात माहिती द्यायला पाहिजे। सर्वात महत्वाचं म्हणजे अपंग दाखला मिळाल्यानंतर आपल्याला संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन मिळते। आता ही पेन्शन आता तरी 1,500 रुपये प्रतिमाह चालू आहे। सर्व दिव्यांग लोकांना बंधू आहे पेन्शन मिळते, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नाही। जर समजा आपल्याला कुठला शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी जर त्याच्यामध्ये अडवत असेल तर तुम्ही डायरेक्ट त्याच्या संबंधित तक्रार देऊ शकता। आपल्या प्रहारचे जे तुमच्या जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे तुम्ही तक्रार देऊ शकता किंवा पोर्टल आहे आपल्या दिव्यांग पोर्टलला ऑनलाईन तुम्ही अर्ज भरू शकता किंवा मी अपंग मित्र वाहिद भागवानचा माझे चॅनेल आहे या चॅनेलवर मी दिव्यांगांना मिळणाऱ्या सर्व सोयी सुविधा व याची माहिती देत असतो आणि त्या माहितीला मी प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देतो की तुमची काय अडचण असेल तर ती मला विचारू शकता। याप्रमाणे आपण संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन मिळण्यासाठी काय करावे लागतं या संदर्भात मी तुम्हाला बोलतो।
तर संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन चालू करायसाठी आपल्याला 21,000 ते 49,000 रुपयाचा तलाट्याचा दाखला द्यावा लागतो सुरुवातीला. 21,000 ते 49,000 पर्यंत कुणाला दाखला तलाट्याचा द्यावा लागतो आणि तो दाखला घेतल्यानंतर आपल्याला तो दाखला तहसीलदारांचा करून द्यावा लागतो. तहसीलदाराचा दाखला केल्यानंतर बाकीचे जे डॉक्युमेंट तुम्हाला मी सर्वसामान्यपणे सांगितले ते अपंगाचा दाखला, 2 फोटो, तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला, वयाचा दाखला, आधार कार्ड आणि आपल्याला आपल्या गावातून ग्रामसेवकाकडून दारिद्र्य रेषेखाली नाव आहे किंवा नाही असा दाखला मिळतो. तो दाखला आपण घ्यायचा असतो आणि तो दाखला घेतल्यानंतर हे सर्व कागदपत्र एका अर्जावर घेऊन त्यावर तलाठी महोदय आणि सर्कल साहेबांची सही घेऊन हा प्रस्ताव आपल्याला ऑनलाईन जमा करावा लागतो आणि तो जमा केल्यानंतर डायरेक्ट हा प्रस्ताव आपल्या जे तहसीलदार कार्यालय आहे ते संजय गांधी विभागाला जातो आणि त्याच्यानंतर आपल्याला ज्या मीटिंग असते त्या मीटिंगला आपल्याला बोलून होतं आणि एकदा आपल्याला अध्यक्ष महोदय असतात गोरगरिबीचे सचिव ते आपला मंजूर करतात आणि मंजूर झालेल्या आपल्याला 1 एप्रिल महिन्यानंतर ते आपले पेन्शन चालू होते. पहिला महत्वाचा पेन्शनचा विषय संपलेला आहे. त्याच्यानंतर दिव्यांगांना नॅशनल प्रदर्शन आपण आपल्या अपंगाच्या दाखल्याचा किंवा आपल्याला शाळेत सर्टिफिकेट मिळाले लागतं. त्याच्यासोबतच छोट्याचा आयडेंटिटी म्हणून UDI आपल्याला मिळतं. तर या UDIचा आपल्याला फक्त उपयोग होतो. मित्रांनो, आपण प्रशासनाने हा कायदा घेण्यासाठी आपण कार्ड काढतो की आपल्याला एसटी पास, रेल्वे पास, विमान पास. आपल्याला लक्ष द्यायचं, आपल्याला एसटी पास, रेल्वे पास व विमान पास मिळाल्यासाठी आपण त्या UDI करतो. UDI हे छोटे आयडेंटिटी आहे ते आपण कुठेही जाऊन UDI दाखवलं ते आपल्याला वर्षभर त्यामध्ये आपल्याला तिकिटामध्ये सवलत मिळते. 100 रुपये जर तिकीट असेल तर आपण 25 रुपये आपला प्रवास बदल करू शकतो. आता शासनाच्या नियमानुसार ज्या लोकांचे 65% वरती अपंगत्वाचे दाखले आहेत त्याच्यासोबत तुम्हाला सुद्धा 50 रुपयाची एसटी महामंडळाची सवलत मिळते. ती लोकांनी ध्यानात ठेवायला पाहिजे. ज्या लोकांना 65% वरती दिव्यांगाचे दाखले आहेत ते दाखले असणाऱ्या सोबत 50% दिव्यांगांना त्याच्यासोबत 50% सवलत मिळते. त्याच्यामुळे प्रवास करू शकता. बाकी तुम्हाला सांगताना हा विषय घेतो की एसटी मध्ये शासनानं बच्चूभाऊंच्या आधारे बच्चूभाऊंनी आणि कितीतरी GR असे पारित केले. त्या GR मुळे दिव्यांगाचं आयुष्य हे सुखकर झालेलं आहे आणि भविष्यामध्ये आपल्या महाराष्ट्र आहे की दिव्यांगांना की दिव्यांगात्व म्हणजे अपंगत्व हे 4 आव्हान आहे. ते कसं 4 वाजवणं हे म्हणजे काय तर याच्यानंतर भविष्यात ज्या वेळेला आपल्याला की 6,000 रुपये आपली पेन्शन चालू मासिक 6,000 पेन्शनसाठी बच्चूभाऊने आपला प्रवास वेगवेगळ्या सर्व कार्यकर्त्यांनी आता जो लावलेला आहे त्या जोडून आपला निष्पन्न लवकरच होईल. कदाचित त्या 8 ते 10 दिवसामध्ये एका निर्णय होईल आणि आपली पेन्शन वाढेल त्या शंका नाही. आम्ही वाटायशिवाय आम्ही दिव्यांग लोक गप्प नाही. प्रत्येक दिव्यांगाला 6,000 हक्क आहे आणि हा त्यांना हक्क मिळाल्याशिवाय कोणताही दिव्यांग लोक असणार नाही. मित्रांनो, याच्याबरोबर पुढला विषय जो आहे त्याच्यामध्ये दिव्यांगांना रेल्वे पास आहे. रेल्वे पासमध्ये स्वतःला किंवा त्याच्यासोबत जी व्यक्ती आहे त्यांना 50% आणि 75% ते अनुदान त्यांना सवलत मिळते. त्याच्याबरोबर रेल्वेची झालं किंवा सवलत मिळते. तसं तुम्ही आपण ग्रामीण भागामध्ये काही लोक असल्यामुळं व त्यांना ते इंग्रजीतून जीवन असल्यामुळं त्यांना कदाचित त्याची माहिती नसते. तर त्याच्या पुढे भविष्यात कदाचित तुमच्या जर त्याचे पदाधिकारी त्यांच्यावर माझ्याकडून नंबर घेऊन माझा प्रोफाईल आहे आपण मित्र वाहिनी वाढवा त्या नावाची प्रोफाईल आहे प्रोफाईल त्याच्यावर तुम्ही मागाल तुम्ही मागाची माहिती ऑलरेडी टाकलेली आहे. त्या व्हिडिओ तुम्ही घेऊन तुम्ही कुणालाही न विचारता तुमच्या आयुष्यात पहा शोधू शकता आणि जर तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्हाला पूर्णपणे संध्याकाळी 4 ते 5 पर्यंत मला मोबाईल नंबर चालू असतो. कोणत्याही प्रकारची तक्रार, कोणत्याही प्रकारची अडचण, कोणत्याही प्रकारची शंका जर असेल
तर ती शंका मी तुम्हाला त्यावेळेला लवकर सांगतो किंवा महाराष्ट्राच्या पेमेंटमध्ये देतो, जेणेकरून कुणाचीही अडचण राहत नाही. त्याबरोबर सांगताना एक अडचण मी सांगतो तुम्हाला की प्रत्येक वेळेला मला त्या 50-50 कॉलेज असतील तर काही लोकांना मला उत्तर लागतो. कधी कधी एका दिवसापासून उत्तर देऊ शकत नाही, तर त्यावेळेला मी व्यक्त करतोय प्रत्येकाला नाही उत्तर देतो. एकाच वेळेला जर 10 जणांनी प्रश्न विचारला की भगवान आम्हाला कर्ज काढायचं कर्ज काढायचं काय काय केलं पाहिजे, तर मी काय करतो प्रत्येक व्यक्तीला जसं मागण्याचा 10 लोकांचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपला मी डायरेक्ट माझ्या जेणेकरून प्रत्येकाला कळून जातो की शासनाचं कर्ज कुठलं आहे, कुठलं काढायला पाहिजे, कुणाला किती कर्ज आहे, कुणाला किती व्याज आहे, कुणाला किती माफ होईल, या प्रकारच्या ज्या सगळं माहिती आहे सर्व माहितीच आहे. त्या सर्व माहिती आपल्याला क्लिअर झालं आहे. त्याच्यामध्ये आपला जे आहे तुम्ही सांगायचं तुम्हाला काय सांगायला जी आर तुम्हाला लागणार कोणतीही बातमी जी आर तुम्हाला नाही. तर तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटते किंवा मला आनंद वाटतो की महाराष्ट्रातून आपल्या कानाकोपऱ्यातून आपल्या झालेल्या पुण्यकात आपल्याला ते विचारतात की आपण काय लय राहिले पेन्शन तरी समजा एखादा महिना देत नाही तर विद्यार्थ्यांनी प्रत्येक वेळेला त्यांनी नाही घालायचं, तर त्याच्यासाठी काही यंत्रणा आपल्या तालुक्याने केलेला. माझी या तालुक्यातील सर्व कर्मचाऱ्यांना विनंती आहे की तुम्ही एक आपल्या जे तहसीलदार आहे अधीक्षक आहे त्याच्याशी संपर्क करावा, त्यांना काम करतो आणि पुढे आपण तुमच्या कुठला सोडा किंवा पगार करून करायचं. कारण काय होतं मी ते आले की ते काय करतात